SSC GD मध्ये गणिताचे प्रश्न मराठीमध्ये आपण पाहतो आपल्या चॅनलवर. एक प्रश्न मी सोडवणार आहे, दुसरा प्रश्न तुम्हाला सोडवायला देणार आहे. प्रश्न बघा किती छान आहे. जर खरेदी किंमत विक्री किमतीच्या 70% असेल, डायरेक्ट देऊन टाकलंय खरेदी किंमत आणि विक्री किंमत यांच्यातलं रिलेशन, तर अंदाजे नफ्याची टक्केवारी किती असेल? नफ्याची टक्केवारी म्हणजे शेकडा नफा, म्हणजे प्रॉफिट पर्सेंटेज तुम्हाला विचारलेलं आहे. काय करायचं बघा, तुम्हाला माहितीये खरेदी किंमत म्हणजे कॉस्ट प्राइस, तर आता इथे मी लिहितो सीपी म्हणजे काय? कॉस्ट प्राइस. आणि विक्री किंमत म्हणजे काय? विक्री किंमत म्हणजे सेलिंग प्राइस, बरोबर. आता त्यांनी काय म्हटलेलं आहे, जर खरेदी किंमत विक्री किमतीच्या 70%, विक्री किमतीच्या 70%, ज्याला च्या लागलेलं असतं पर्सेंटेज मध्ये त्याला मानायचं 100. म्हणजे विक्री किंमत आहे 100, तर खरेदी किंमत विक्री किमतीच्या 70% म्हणजे याच्या 70% खरेदी किंमत आहे. मग याचे 70%, 100चे 70% येणार 70. सिंपल. पुढे काय म्हटलं बघा, तर अंदाजे नफ्याची टक्केवारी किती? आता मला सांगा, नफ्याची टक्केवारी काढण्यासाठी एक गोष्ट माहित पाहिजे, नफा. मला सांगा याच्यामध्ये नफा कितीचा झाला? नफा म्हणजे प्रॉफिट कितीचा झाला? एक वस्तू 70ला घेतली आणि 100ला विकली, प्रॉफिट कितीचा झाला? 30चा, बरोबर. पण तुम्हाला प्रॉफिट नाही विचारलंय, तुम्हाला प्रॉफिट पर्सेंटेज म्हणजे नफ्याची टक्केवारी विचारली, शेकडा नफा विचारलाय. म्हणजे काय काय करायचं बघा, शेकडा नफ्याचं सूत्र लक्षात ठेवा. शेकडा नफा बरोबर वरती नफा असतो, खाली खरेदी किंमत असते, गुणिले 100 आणि पुढे टक्के लावून टाकायचे. परत बघा, नफा वर, खरेदी किंमत खाली, भागिले 100. आता मला सांगा नफा झालाय किती? नफा झालाय 30. खरेदी किंमत किती आहे? खरेदी किंमत आहे आपली 70 आणि नंतर गुणिले 100, पुढे टक्के लावले. 0 0 कॅन्सल झालं. 10 गुणिले 30 आहे तर 300, म्हणजेच 300 भागिले येणार 7. जर तुम्ही भाग लावला व्यवस्थित, 7 चौक 28, 2 उरले 0, 7 दुने 14, म्हणजे 42 पॉईंट काहीतरी उत्तर असणार. 42 पॉईंट बघा ना, ऑप्शन मध्ये इथेच आहे, ऑप्शन क्रमांक 1. म्हणजे सगळं सोडत बसण्याची गरज पण नसते, लक्षात ठेवा, कारण टाइम महत्वाचा आहे, त्या वेळेमध्ये गणित सुटणं महत्वाचं आहे. तर 42.85 हे उत्तर येणार आहे, जे आहे ऑप्शन क्रमांक 1. आता अशाच पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर काढा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.